इथे ट्रेंड असा बनला गेलेला आहे की एखाद्या मुलीला असं सांगण्यात येतं की अरे तुझ्या बॉयफ्रेंडला काय तू तिकडे नेणार आहे का, तर ते थट्टेत चाललं. आजकालची अरेंज मॅरेज फक्त पेरेंट्सनी नाही डिसाईड केली पाहिजे, मुलांची आणि मुलीची किती कंपॅटेबिलिटी आहे, ते पुढे ते लग्नाला घेऊन जाऊ शकतं की नाही. असं दुसऱ्या कोणत्या मुलाची लाईफ बर्बाद करणं आणि असा एक स्टेप उचलणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे मला वाटते खूप चुकीचं आहे. ज्यातनं प्रेरणा भेटते अशा ठिकाणांना बदनाम करण्यासाठी जर असं होत असेल तर हे अजिबात सहन केलं नाही. अत्यंत घाणेरडी डार्क सायकोलॉजी. याला नेमकं कोण कुटुंब जबाबदार असेल, कसं असेल याचाही विचार करा. 18 तारखेला लोहगड किल्ल्यावर जी घटना घडली, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर असेल राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि यानंतर आता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. यानंतर बऱ्याच जणांची चौकशी झाली आणि या सगळ्या संदर्भात आता आपण पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररचे जी न्यूज रूम आहे तर तिथे असणाऱ्या माझे जे सहकारी आहेत सगळे, तर त्यांची नेमकी या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण सुनील सरांपासून सुरुवात करूयात. त्यांना नेमकं या प्रकरणाबाबत काय वाटतं, ही जी घटना आहे तर ती अतिशय दुर्दैवी आहे, त्यांचं नेमकं याबाबत काय म्हणणं आहे. बऱ्याच जणांची चौकशी झालेली आहे, आपण बातम्या केलेल्या आहेत बऱ्याच, तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया काय? मुळात ही घटना खरंच वाईट आहे, पण मला यावर एक सांगायचं आहे की जेव्हा मुला किंवा मुलीच्यासाठी तुम्ही लग्नासाठी स्थळ शोधता अरेंज मॅरेजमध्ये, तेव्हा नुसता पैसा न बघता त्या कुटुंबाची पार्श्वभूमी पण बघायला पाहिजे आणि मुलांशी संवाद साधला पाहिजे की खरंच ते नातं पुढे जाऊ शकतं का. यामुळे या असे प्रकार होणार नाहीत, पण जर तुम्ही दबाव टाकून जर लग्न झाली तर या अशा घटना पुढे घडत राहू शकतात. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा होता. जसं आपण पाहिलं की हे लग्न ठरल्यानंतर यांचे जवळपास 30 ते 40 वर्ष जुने संबंध होते. मात्र असे संबंध असताना सुद्धा सियाची पार्श्वभूमी काय आहे, तिचा काही अफेअर आहे का, याबाबत त्यांना माहिती नव्हती असं तिच्या घरच्यांकडून, केतनच्या घरच्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. आणखी एक सर आहेत आपल्यासोबत. सर, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबाबत? जसं यांनी हा मुद्दा मांडला तसं तुमच्याकडे काय मुद्दा आहे, तुम्ही काय याच्यावर सांगू शकता? ही जी घटना ॲक्च्युली घडलेली आहे ही ॲक्च्युली दुर्दैवी आहे आणि अशी ही घटना ही कोणाबरोबर घडली नाही गेली पाहिजे. पण जसं आपण म्हणतो की एका परिवारामध्ये जेव्हा लग्न हा एक मुद्दा असतो त्याच्यामध्ये एक मोकळेपणी बोललं गेलं पाहिजे. आपण फक्त म्हणजे आजकालची अरेंज मॅरेज फक्त पेरेंट्सनी नाही डिसाईड केली पाहिजे, मुलांची आणि मुलीची किती कंपॅटेबिलिटी आहे, ते पुढे ते लग्नाला घेऊन जाऊ शकतं की नाही. आणि मेन म्हणजे की ओपन कॉन्व्हर्सेशन असली पाहिजे का फॅमिलीमध्ये. लग्न हा काय छोटा ओकेजन नाही, खूप एका दोन लोकांच्या किंवा दोन परिवाराचा आयुष्याचा प्रश्न आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की मोकळेपणी बोला, डिस्कस करा आणि मग पुढचं जे काय तुम्हाला निर्णय घ्यायचे ते घ्यावे. नक्की मोकळेपणाने घरच्यांसोबत बोलायला पाहिजे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जेव्हा आपण तिच्या घरच्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सिया यायची, पूजेला आली होती, अनेकदा आली होती, पण तिच्या जे हावभाव होते त्याच्यावरून कधी वाटलं नाही की तिचा या लग्नाला विरोध आहे. आपण व्हिडिओजसुद्धा बघितले, त्याच्यामध्ये सुद्धा ती खूप खुश दिसते. सर आहेत, आपण सरांशी बोलूयात. सर, मागे एक मुद्दा उपस्थित केला होता, एक महिला डॉक्टर होत्या, त्यांनी जो मुद्दा घेतला होता की विग लावायचा, त्यामुळे हे सगळं तिने केलं आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? तिने जे वक्तव्य केलं अतिशय दुर्दैवी आहे आणि ते समाजामध्ये कोणीही एक्सेप्ट करणार नाही. तर तिच्यावर कारवाई केलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण या ज्या दुर्घटना घडतात त्यामध्ये मुलांचं आणि मुलींचं या बाबतीतचं जे ट्रान्सपरन्सी आहे ते पॅरेंट्सची पण जबाबदारी आहे की त्यांनी ते त्यांची जबाबदारी त्यांनी त्या मुलाची आणि मुलींची चौकशी पूर्ण करून घ्यावी. आपल्याला माहिती आहे, जेव्हा ही सगळी घटना घडली तेव्हा पासून आतापर्यंत गडावर मोठी गर्दी होतीये. तुम्ही सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की आता हे झाल्यानंतर तिथे जाऊन तो स्पॉट बघायला गर्दी केली जाते. हो, आता इथे तुम्ही जर बघत असणार ना इंस्टाग्राम, यूट्यूब, याचे छोटे छोटे रील्स, तर इथे आहे ना मीम्स बनणं सुरू झालेले आहेत. आणि हे जे मीम्स आपल्याला फनी वाटले असले तरी हे कधी आपल्या समाजात ट्रेंड बनलेले आहेत. आणि या नवरा बायकोच्या आणि लग्न हा रिलेशन इतक्या थट्टेत उडवला जात आहे, त्याचेच हे दुष्परिणाम आज पुढे आलेले आहेत. तर इथून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ह्या वारंवार घटना का होतात, कशामुळे होतात. ह्या आपल्या समाजात जे रील्स, शॉर्ट रील्स आणि हे सहजरित्या घेतले जाणारे नाते संबंध, हेच ते विषय आहेत. आणि
इथे ट्रेंड असा बनला गेलेला आहे की एखाद्या मुलीला असं सांगण्यात येतं की अरे तुझ्या बॉयफ्रेंडला काय तू तिकडे नेणार आहे का, तर ते थट्टेत चाललं. पण हे मला वाटते थट्टेतला विषय नसला पाहिजे. हा विषय सिरियस आहे, याला सिरियसच घेतले पाहिजेत. आणि सोशल मीडियावर जे काही रील बनवतात, कंटेंट बनवतात, यांनी पण हा विषय थट्टेवारी न नेता हा विषय सिरियस घेतला पाहिजे. ही सगळ्यांची, आपली सगळ्यांची नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे, तर ही पार करा. माझी सहकारी अश्लेषा आहे. तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये? आता आपण बघितलं चेतन की केतन याबाबत सुद्धा चर्चा होते. तुला काय वाटतं, मुलींनी जेव्हा असं लग्न ठरतं तेव्हा काय काय पहिले दोघांकडूनही काय काय जाणून घेणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे अशा गोष्टी टळू शकतात? सो माझं या बाबतीत असं म्हणणं आहे की मुलींनी पहिले तर शुअर राहायला पाहिजे त्यांना लग्न करायचं आहे की नाही. सेकंडली, जर त्यांना दुसरं कोणी आवडत असेल सो त्यांनी त्यांच्या फॅमिलीला ते सगळं क्लिअर सांगायला पाहिजे की मला दुसरं कोणी आवडतो आहे. असं दुसऱ्या कोणत्या मुलाची लाईफ बर्बाद करणं आणि असा एक स्टेप उचलणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे मला वाटते खूप चुकीचं आहे. सेकंडली, जर तुम्ही लग्नासाठी रेडी नसाल, यात तुम्हाला दुसरं कोणी व्यक्ती आवडत असेल, सो तुम्ही स्ट्रेट फॉरवर्डपणे बोलाल तर ते बेटर राहील तुमच्याही लाईफसाठी आणि समोरच्याच्याही लाईफसाठी. कारण आता भरपूरसे लग्नोत्सुक मुलं आणि मुली आहेत ज्यांना आता लग्न करायचं आहे, पण या प्रकरणामुळे त्यांच्या मनातही एक भीती बसली आहे की आम्ही पुढे कसं करायचं आणि समोरचा व्यक्ती कसा राहील, काय राहील. सो मला असं वाटते की आपण ही स्टेप घ्यायला पाहिजे. या सगळ्या ज्या बातम्या आहेत तर त्या या सगळ्यांनी जवळून पाहिल्या आहेत, सगळ्यांनी जवळून त्या अभ्यासल्या आहेत आणि म्हणूनच आपण यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतो आणि ऑफिसमधले जे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलतो. गणेश सर आहेत आपल्यासोबत. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येतात. तुम्ही कुठला मुद्दा मांडाल? आपल्याकडे 550च्या आसपास किल्ले आहेत. महाराष्ट्राचं पर्यटन किल्ल्याच्या भोवती फिरतं. त्याचबरोबर किल्ले ही इतिहासातनं प्रेरणा घेण्याची ठिकाणं आहेत. तर सियाच्या प्रकरणामध्ये काय झालं की तिनं केतनला तिथनं ढकलून दिलं. तर ह्याच्यामध्ये काय झालं की त्या ठिकाणाची बदनामी झाली. जर कुणाला मारायचं म्हणून जर तुम्ही किल्ल्यावर घेऊन येत असाल तर यातनं त्या जागेचं एक बदनामी होती. दुसरी गोष्ट, आपल्याकडं ब्रिटिशांनी महाराष्ट्रातले किल्ले का पाडले, तर त्यांना असं जाणवलं की इथली जनता, इथले लोक हे किल्ल्यांपासून प्रेरणा घेतात आणि ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध ते झगडा देतात. अनेक क्रांतिकारक हे ब्रिटिशांविरुद्ध झगडा दिल्यानंतर किल्ल्याच्या आश्रयाला गेलेले. उमाजी नाईकांसारखा क्रांतिकारक जो आहे तो देखील किल्ल्यांच्या आश्रयाने ब्रिटिशांशी लढला. असं इतकी दैदिप्यमान परंपरा असताना महाराष्ट्रातल्या अशा ज्यातनं प्रेरणा भेटते अशा ठिकाणांना बदनाम करण्यासाठी जर असं होत असेल तर हे अजिबात सहन केलं ना. दुसरं काय होतं की 400-500 किलोमीटर पार करून एखादा जर ट्रेकर तिथं आला आणि त्या दिवशी किल्ला बंद असेल, काही जरी झालं तिथे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर ते चालू आहे, तर तो काय करणार ना, त्याची किती निराशा होईल. तर ह्या गोष्टी न व्हाव्यात यासाठी सकारात्मक दृष्टीनं शिवप्रेमींनी देखील अशा किल्ल्यांवरती आलं पाहिजे आणि लोकांना जागृती केली पाहिजे. त्याचबरोबर किल्ल्याची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे की अशा कुठल्याही गोष्टी किल्ल्यांवरती होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रशासनाने तिथं जे काही लोक आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे अशा पद्धतीच्या रील्स तयार करणं सर्वात पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. आणि हा गमतीचा किंवा थट्टामस्करीचा जो विषय झाला आहे तो होऊ नये एवढंच मला वाटतं. नक्की. गड किल्ल्यांचं महत्त्व, त्यांचा इतिहास आणि ही दुर्दैवी घटना याबद्दल सरांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं सर या सगळ्याबाबत? तुम्ही काय मुद्दा उपस्थित कराल? सियाला फक्त नाही म्हणायचं होतं. सियाला आईवडिलांना नाही म्हणायची भीती वाटली, पण केतनला ढकलून द्यायचं किंवा विषप्रयोग कसा करता येईल या सगळ्या गोष्टींचं नेटवर सर्च केलं तिने. याचं तिला कुठंच हे वाटलं नाही. आणि पहिल्याच पोलिसांच्या भेटीमध्ये दोघांनी एकमेकाकडे बोटं दाखवली की मी नाही मारलं. यांना ही असली डिजिटल विकृती आली का, एवढा आत्मविश्वास कसा आला की आपण यातून व्यवस्थित सक्सेसफुली बाहेर पडू आणि सुखाने संसार करू, हे असं कसं काय वाटलं असेल? ही असली कसली सायकोलॉजी, अत्यंत घाणेरडी डार्क सायकोलॉजी.
याला नेमकं कोण कुटुंब जबाबदार असेल, कसं असेल याचाही विचार करावा. तिच्या आईवडिलांनी लपून ठेवलं की 20 वर्षाची मुलगी जर रात्री बाहेर हिंडत असेल, बारमध्ये असेल, ह्या गोष्टीचं एवढं म्हणजे कसं काय लपून कसं राहू शकाल. म्हणजे यांचे नातेवाईक आणि हे या जे जबाबदार असतील यांना पण तेवढंच लायबल धरलं गेलं पाहिजे. आणि बाकी उरला विषय सियाचा किंवा चेतनचा, यांना कधीच सुटका होऊ नये यांची. म्हणजे अगदी कठोर फाशी, अगदी म्हणजे बिलकुल हे नाही व्हायला पाहिजे. नक्की, कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणं आहे. आपल्यासोबत मेघा मॅम आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. तुम्ही बऱ्याच डिटेलमध्ये याच्या बातम्या केलेल्या आहेत, अभ्यास केलेला आहे. नेमके असे काय काय मुद्दे आहेत जे तुम्हाला खटकले की हे असं झालं असतं तर हे कुठेतरी घटना टळली असती? ट्रांसपेरेंसी इज़ वन थिंग. पेरेंट्स ने पहले ही अपने बच्चों से पूछना चाहिए विदाउट दैट फिक्सिंग मैच मेकिंग कि भाई आपको पसंद है या नहीं है, या आपका कहीं अफेयर है. सेकेंड थिंग, मुझे ऐसा लगता है यहाँ पे ग्रीड इज़ वन ऑफ द फैक्टर्स. क्योंकि जो रिपोर्ट्स में सामने आ रहा है, सिया ने यहाँ पे 1 करोड़ रुपए की बात हो रही है. सिया ने केतन से 1 करोड़ रुपए लिए फॉर वेडिंग एक्सपेंसेस, और अकॉर्डिंग टू पुलिस रिपोर्ट्स वो उसने चेतन को ट्रांसफ़र किया. तो कहीं यहाँ पर दर्शाता है क्रिमिनल माइंडसेट ऑफ द कपल सिया एंड चेतन. तो पुलिस विल डू देयर जॉब, बट आई थिंक ट्रांसपेरेंसी between parents and their children is a must before any matchmaking. महेश सर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यांचे नेमके काय मुद्दे आहेत. काय सांगाल सर, तुम्ही या सगळ्या प्रकरणावर तुम्ही पण बातम्या केलेल्या आहेत, तुमच्याकडे काय वेगळे मुद्दे आहेत? मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. आता याच्या घटनेवरून आपण असं एक हे करू शकतो की बाकीच्या पालकांनी की आपली मुलं काय करतायत, आपली मुलं कोणाशी कॉन्टॅक्ट करतात, आपली मुलं कोणाच्या संपर्कात आहेत, आपल्या मुलांचे फ्रेंड सर्कल काय आहे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे संवादाचा मुद्दा मगाशी सरांनी मांडला, पण आपण ज्या पिढीला आजकालच्या जेनझी म्हणून हिनवतोय, त्यांच्या एक वेगळी राहण्याची स्टाईल आहे, बोलण्याची स्टाईल आहे, पण त्यांच्या डोक्यात नक्की चाललंय काय आपण त्यांना सहज इग्नोर करतोय. आजकाल आपण शहरामध्ये राहतोय, आई वडील कामामध्ये म्हणजे वर्क काम करत असतात, आई हाऊसवाईफ असेल तर तिच्या कामात असते, पण आपले मूल, आपली मुलगी, मुलगा सोशल मीडियावरती कोणाशी इंटरॅक्ट करते, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इतके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आत्ता की त्याच्यात ते कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये ते समजत नाही आहे. पण फक्त एक समाजाचं, नातेवाईकांचं बर्डन आपल्या आईवडिलांवर आहे म्हणून आपण त्यांच्या होला हो करायचं आणि मग त्यांनी सांगाल त्याच्याशी लग्न करायचं. त्यांनी फक्त एकच धैर्य आहे की त्यांनी बोललं पाहिजे, आणि बोलले तर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. आणि या घटनेवरून आईवडिलांनी मुळात आपल्या मुलांशी बोलणं सुरू केलं पाहिजे आजपासून तरी, किमान की जे बोलत नाही आहेत त्यांनी. एवढंच आहे. तर पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ द्यावा आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन व्हावं, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा खरं तर यामध्ये म्हणावा लागेल. तर या सगळ्यामध्ये फॅमिलीसोबत आणि मुलांसोबतचं जे कम्युनिकेशन आहे तर ते सुद्धा खूप मॅटर करतं. जर ती तिच्या घरच्यांसोबत बोलली असती आणि तेव्हाच जर तिने नकार कळवलं असतं तर कुठेतरी ही घटना टळली असती, असं सुद्धा आपल्या ऑफिसमधल्या काही लोकांनी सांगितलं. आणखी एक सर आहेत, खरं तर सगळ्यांची आत्ता कामाची गडबड सुरू आहे, मात्र तरी आपण त्यांच्याकडून थोडा वेळ घेऊन त्यांची आणखी काय हे आहे, या भूमिका आहे किंवा काय भावना आहे आपण जाणून घेतो. सर, तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाने आपले वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तुम्ही काय सांगाल या घटनेमध्ये काय होणं गरजेचं होतं नेमकं ज्यामुळे ही घटना टळली असती? मला तरी पर्सनली असं वाटतंय की या घटनेमध्ये फक्त आईवडिलांना नाही म्हणण्यापेक्षा एका मुलाची हत्या करणं त्या मुलीला जर सोपं वाटलं, म्हणजे त्या मुलीवर कुठंतरी हा एक दबावच म्हणावा लागेल, मानसिक दबाव, की ते आईवडिलांना एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं त्या मुलांच्या हातात नाही आहे, किंवा त्या आईवडिलांसोबत त्यांचा संवाद असा नाही आहे की ते एखाद्या गोष्टीसाठी आईवडिलांना कॉन्फिडन्सली किंवा आपलं मत मांडून एखाद्या विषयाला नाही म्हणू शकतील. त्यामुळे हा तर जवळपास प्रत्येक परिवारातल्या प्रत्येक आईवडिलांसाठी ही एक प्रकारे केस स्टडी आहे की मुलांसोबत, आईवडिलांसोबत आपल्या मुलांचा संवाद कसा असला पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडायला नकोत. कारण नुसतं हा आता विषय एवढा झालेला आहे त्यामुळे या विषयावरच चर्चा होत आहे. आज गड किल्ले सुटून जातील, उद्या चालून आणखी भरपूर असे पिकनिक पॉईंट्स आहेत किंवा स्पॉट आहेत जिथे लोक फिरायला जातात आणि ते ओसाळ आहेत.
भविष्यात कदाचित तिथंही असल्या घटना होऊ शकतील. त्यापेक्षा जर मुलांचा आईवडिलांशी संवाद असा आहे की मुलांना कुठलीही गोष्ट आईवडिलांना शेअर करताना प्रेशराईज वाटणार नाही किंवा ते मनमोकळेपणाने बोलू शकतील, तर ह्या विषया सहज हाताळल्या जाऊ शकतात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर असल्या टोकाला जात असतील म्हणजे आज आईवडिलांचा आपल्या मुलांसोबतचा संवाद दुरावलेला आहे. बस हेच मला तरी या विषयावर वाटते. जसं सरांनी सांगितलं, ही घटना ही प्रत्येक पालकांनी केस स्टडी म्हणून घ्यावी आणि आपल्या पाल्यासोबत व्यवस्थित बोलावं, त्यांच्याशी कम्युनिकेशन करावं. हे जे सर्व मंडळी आहेत हे वर्षानुवर्ष बातम्यांवर काम करतात आणि जेव्हापासून हे सिया आणि केतनचं प्रकरण घडलं तेव्हापासून या बातम्यांचा व्यवस्थित अभ्यास करून या सगळ्यांनी ह्या बातम्या केलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण आत्ता जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन सिद्धेश्वर काटकरसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.